तर हे आहे आमचं बोरिया आणि ही आहे माझी बहीण, मोठी बहीण. काही बघ इकडे. ओके, ही आमची गाडी आणि हे अडूर इथली बोरियाचं बंदर आहे. खूप छान आहे. हे दोन माझे मोठे मुलगे आहेत आणि आता ही बोट येते. जवळून दाखवते तुम्हाला मी. ही बघा, ही बोट येते. त्याच्यामध्ये आता काही मासे मिळतात का आपण बघूया. तर इथे हे बंदर आहे. हे इंग्रजांच्या काळातलं बंदर आहे आणि इंग्रजांनी इथे स्थापन केलं होतं हे बंदराची ही जेटी वगैरे. आणि त्यानंतर भास्कर शेठ जाधव हे आमचे आमदार गुहागरचे, त्यांनी हे काम अतिशय उत्तमरित्या करून इथे नवीन जेटी उभारली. तर आता लोक पर्यटक म्हणून पण इथे येतात. लोकांना छान वाटतं, सगळ्यांना बघायला सगळं आवडतं आणि आम्ही इथे असल्याचं मस्त कौतुक वाटतं आम्हाला की आम्ही कोकणातले आहोत. आणि अडूरपासून 4 किलोमीटर अंतरावरती हे बोरिया बंदर आहे. हो, खूप छान वाटतंय. आणि आमचं बालपण इथेच गेलं, त्याच्यामुळे ही जेठी पण आत्ता बांधलेली आहे. हे भास्कर शेठनी केलेलं काम आहे पूर्ण. हे छान वाटतं नाही. वरच्यावर इथे मच्छीसाठी यायचं. पण आता ही बोट येते, ती बोटीमध्ये मच्छी आहे का? ती बोट गेली, तिथूनच मच्छी देऊन गेली का? मासे तिथूनच पलायन झालेलं आहे मच्छीचे. आणि हे बंदर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात छान फ्रेश मच्छी मिळते. बाय कर ना गेली. इकडे मासे कधी येतात रे? बोटी कधी येतात? सकाळी किती वाजता? 7 वाजता सकाळी येऊया. हे ना, हे दोन आमचे पठाण आहेत. पठाण दोन्ही मुलगे हे असे चालत चालत येत आहेत. फिशिंग बघून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी आज जाळं कसं टाकायचं त्याचं आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्याला इथं अजिबात डिमांड नव्हतं. पण आता ही जेटी इथे नवीन बांधल्यामुळे हा इथला परिसर खूप छान केल्यामुळे खरं तर पर्यटकांचा उत्साह वाढला आहे. पर्यटक येतात आणि इथे पर्यटन स्थळ व्हायला लागले हळूहळू. संध्याकाळच्या वेळेमध्ये येणं आणि इथे मस्त निवांत बसणं, शांत समुद्राच्या लाटांमध्ये निवांत बसणं खूप सुखदायक आहे. आणि ही वाळू जी आहे ही व्हाईट सँड आहे. तर क्लीन आहे एकदम, अजिबात घाण नाही आहे. निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. इथून सगळीकडे असे डोंगर आणि समुद्र खूप छान दिसतं. आवडतं समुद्रामध्ये, समुद्राचा आस्वाद घ्यायला आवडतो, पण समुद्राच्या पाण्यात जायला आवडत नाही. त्याला कारण एकच की आमचं पूर्ण आयुष्य, आमचं पूर्ण बालपण ह्या समुद्रकिनारी गेलं आहे. पाण्यात जायला आवडत नाही.
लांबून छान निवांत बघायला आवडतं. एखाद्या दगडावरती छान बसावं, छान डोळे मिटावेत आणि मी साधना करावी. फक्त लाटांचा आस्वाद घ्यायचा बस, बाकी काही घ्यायचं नाही. एक लोक फिशिंग करायला येतात हल्ली. ह्याच्यावरती उभं राहून फिशिंग केलं जातं. मस्त आहे ना. आम्हाला आवडतं, तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही या इथे. कोकणामध्ये गुहागरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे बोरिया बंदर आहे. इथून वेळणेश्वर, हेदवी, बरंच काही बघायला मिळेल. तर तिला हे असं काहीतरी करायला आवडतं. आता तिने ते फिशिंगचं घेतलं आहे आणि स्वतः करते आहे. किती छान ना. हे खेकडे आहेत, खेकडे, छोटे छोटे क्रॅब है ना. मिळालेत का फिश? होय, तेवढं नाही भेटलेत. बघू भेटलेत चांगले. किती आहेत. हे बाई बघू दे बघू दे. गोबरा आहे गोबरा. गोबरा आहे गोबरा. आपण ना याच्यावर अगं आपल्याला भेटतात. थांब आले की दाखवून एक दिवस फोटो व्हिडिओ कॉल करू. आपल्याला तिकडं तिकडे जायला जागा आहे. वरून आहे. कुठे? हा, तिकडे उद्यान आहे आता. काय आलं फोटो बिटो काढायचे आहेत ना, वरनच काढा बोलतो, खाली जाऊ नका. नाही. लाटा मारतात ना वरती. उद्यान आहे आता. अचुल ताई हे इथे काही नव्हतं ना असं. हे काय आपण कुठे यायचो ह्या मग साईडला? ह्या साईडला. हा एरिया तयार झाला हो, तोपर्यंत नव्हता.